पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी आज पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात अचानक भेट देण्यात आली। या भेटीदरम्यान कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींची हाताळणी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली। भेटीदरम्यान कार्यालयातील काही नोंदींची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली, मात्र कार्यालयाचे हालचाल रजिस्टर मागणी करूनही उपलब्ध करून देण्यात आले नाही। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने कार्यालयीन पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना उपस्थित करण्यात आली आहे। यावेळी उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी नागरिकांच्या तक्रारी, मंडळाचे कार्य तसेच वाढते प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली। पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने कार्यरत असून केवळ शासकीय यंत्रणा नव्हे तर प्रत्येक नागरिकानेही या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध जनजागृती व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगताना हिरवाई पर्यावरण संघ आणि पर्यावरण समिती यांच्या माध्यमातूनही वृक्षारोपण, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्यानेही पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कटिबद्ध असल्याचेही आवताडे यांनी स्पष्ट केले। दरम्यान कार्यालयीन नोंदी मागणी करूनही उपलब्ध न होणे हा पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरत असून याबाबत संबंधित कार्यालयाने अधिक स्पष्ट भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे।